नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 3 वाजतायत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी. पुणे बलात्कार प्रकरणाच्या तपासाला अधिकच वेग आलेला आहे. शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामध्ये ड्रोन कॅमेऱ्यातून सुद्धा आता शोध सुरू आहे. त्यात आता श्वान पथक सुद्धा शोध मोहिमेमध्ये सामील झालंय. उसाच्या शेतामध्ये श्वान पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे. गेल्या 3 तासांपासून गुनाट गावच्या या शेत शिवारात दत्ता गाडेचा शोध सुरू आहे. त्यात 2 पोलीस पथकं आहेत, 2 ड्रोन पथकं आहेत आणि डॉग स्क्वॉड सुद्धा आता सहभागी झालंय. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे दत्ता गाडे. त्याचं शेवटचं फोन लोकेशन हे शिरूरमधल्याच या गुनाट गावामध्ये आढळल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय आणि गुन्हा केल्यानंतर हा आरोपी स्वारगेटवरनं थेट त्याच्या गावी आला होता. त्यानंतर तो नेमका कुठे गायब झाला हे पोलिसांना सापडलेलं नाही. त्यामुळे शिरूरमध्ये पोलिसांकडनं ड्रोन इमेजिंग सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूरमधल्या उसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडनं त्याचा शोध सुरू आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याचा सख्खा भाऊ, हे दोघे एकसारखेच दिसतात आणि घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आरोपी गाडेचा फोन बंद आहे. त्या पद्धतीने पुणे पोलिसांतर्फे ड्रोनद्वारे त्याचा शोध घेणं चालू आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या गुप्त बातमीदारामार्फत तसेच स्थानिक कॉन्टॅक्ट मार्फत त्याचा शोध घेत आहोत. असं संयुक्तपणे कारवाई चालू आहे. पुणे पोलिसांची किती पथक येत आहे आणि आपली शिरूर पोलिसांची किती पथक येत? आपले आता डिव्हिजनचे डीएसपी साहेबांनी आता सकाळी मीटिंग घेतली. त्यावेळी तिन्ही पोलीस स्टेशनला त्याबाबत सूचना केलेल्या आहेत डीबी पथकांना शोध घेण्यासाठी. तसं ते 3 पथकं कार्यरत आहेत आणि तसं आम्ही पर्सनली लक्ष देऊन शोध घेत आहोत. काल यांची काही चौकशी चालू आहे. अजून काही त्यांच्याकडून माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांची काही चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडूनच चौकशी चालू आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियाकडे चौकशी केली नाहीये शिरूरकडून. आपण बाहेरच्या लेवललाच आपण चौकशी करत आहोत. काल तो घरी आला होता, वास्तव्य केलं. 5 वाजेपर्यंत गावात असल्याची सुद्धा माहिती कळते. गावकऱ्यांकडून माहिती कळते. शक्यता आहे. त्याला जेव्हा टीम आली त्याला कळालं, त्यानंतरच तो फरार झाला. तोपर्यंत तो गावात असण्याची शक्यता आहे. किती वाजेपर्यंत? नाही, टायमिंग नक्की नाही सांगता येत. आता आपण जे काही पथकं आहेत ती कुठे कुठे रवाना केली आहेत किंवा स्थानिक पातळीवर चौकशी? पथकं आपले त्या परिसरामध्येच रवाना केलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर आपण जे आहेत आपले मदतगार त्यांच्याकडून माहिती घेत आहोत. आता पाहतोय आपण की दत्तात्रय गाडे हा जो आरोपी आहे स्वारगेटच्या प्रकरणामधला तो फरार आहे. आपण कशा पद्धतीने त्याचा तपास करतोय? आम्ही गुन्हा गावामध्ये सुद्धा जाऊन आलो. तिथे आसपासच लपल्याची काही माहिती. तर स्वारगेट रेप प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे फोटो शिरूरच्या दोन्ही म्हणजेच आजी माजी आमदाराच्या फ्लेक्सवरती सुद्धा आढळून आलेत आणि आता या दोघांमध्येच तुतुमेमे सुरू झाली. हा आरोपी नेमका कुणाच्या नियोजनातून भाविकांना उज्जैन यात्रा घडवायचा असा सवाल करत माजी आमदार अशोक पवार यांनी विद्यमान आमदार माऊली कटकेंवरती निशाणा साधलाय. तर या आरोपीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा विद्यमान आमदार माऊली कटकेंनी केलाय. कटके हे अजित पवार गटाचे तर माजी आमदार अशोक बापू हे पवार गटाचे आमदार आहेत. या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी ही घटना आहे. मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे. आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात. त्याच्यामुळं अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही. मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात. परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे. हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे. याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे. याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळं रेकॉर्ड मागणं
असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे. त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. तर महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी गय केली जाणार नाही, असा इशारा शिंदेंनी दिला. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असं देखील शिंदे म्हणाले. आणि लाडक्या बहिणींना आम्ही एसटीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50% सवलतही दिली. परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही. आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत, अजितदादा लक्ष घालून आहेत. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल. ज्या आगारामध्ये अशा बंद पडलेल्या एसट्या आहेत त्यामध्ये असे गैरप्रकार होत आहेत, हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे आणि या संपूर्ण सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या या तात्काळ त्याचा निकाली काढल्या पाहिजे, लिलावात काढल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला कुठेही वाव मिळता कामा नये, या दृष्टीने परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांवर काल निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे. तर पुण्यातल्या या घटनेवरती इतर नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूयात. जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती, ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं, म्हणजे 4 बस हे केवळ शोषण करायसाठी, तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का, असा प्रश्न मोठा निर्माण होतो. 20 सिक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासनात मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो. महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा एक प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय. आणि देवेंद्रजी जेव्हापासून गृहमंत्री आहेत तेव्हापासून कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. महिलाच्या शोषणाच्या एकामागे एक अनेक घटना या समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत पोलीस हप्तेखोरीमध्ये मशगूल आहे. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपण जर गेलात तर गरजुल्ल्यांची त्या ठिकाणी गर्दी सतत आढळून येते. तर पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवरती बलात्कार झाल्यानंतर आता परिवहन विभाग खडबडून जागा झालाय. परिवहन विभागानं बंद पडलेल्या सर्व बसेस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढण्याचे आदेश दिलेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश सुद्धा दिलेत. तर दुसरीकडे सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. काल जो आरोपी आहे